दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आणि देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसणाच्या व क्रिस्ताच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. मिसाचे हेतू पुढील प्रमाणे. रोज हिला चांगली नोकरी मिळाल्याबद्दल देवाचे व मरियेचे आभार. जोसेफ आंतोन परेरा ह्यांच्या आत्म्यासाठी, जोसेफ इनास बर्बोस ह्यांच्या आत्म्यासाठी, जॉर्जेट परेरा ह्यांच्या आत्म्यासाठी, ज्वाना पोशान व नाझरेट डिकोना ह्यांच्या आत्म्यासाठी, वाढदिवसानिमित्ताने देवाचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी, वेलंकली मातेचे आभार मानण्यासाठी, लिएंडर गॉर्डन सवारीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवाचे व मरियेचे आभार मानण्यासाठी, सवारीस व लेमॉस कुटुंबातील मृतांच्या आत्म्यांना शांती लाभावी म्हणून, सुनील व राजू परदेशी सुखरूप असावे म्हणून, दुमू मार्शल परेरा हिच्या वाढदिवसानिमित्ताने देवाचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी, देवाचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी, सांतान व जोसेफ यांच्या आत्म्यासाठी, देवाचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी, जोसेफ व अंतोन बर्बस यांच्या आत्म्यासाठी, रोजीबाई अंतोन बर्बस हिच्या आत्म्यासाठी, जोसेफ अंतोन बर्बस यांच्या आत्म्यासाठी, सिस्टर एडिथच्या आत्म्यासाठी, मार्शल अंतोन बर्बस यांच्या आत्म्यासाठी, ब्रदर हेमन मायकल ह्यांच्या आत्म्यासाठी. प्रस्तावना. आज संपूर्ण जगभरात ख्रिस्त सभा ही धन्य कुमारी मरियेचा जन्मोत्सव साजरा करीत आहेत. ह्या जन्मोत्सवाच्या 9 दिवस अगोदर पवित्र मरियेच्या जन्मदिनाची तयारी करीत असताना जगातील इतर धर्मीय व ख्रिस्ती भाविक प्रत्येक चर्च पार्टीवर एकत्र येतात. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी रोजरी, कुमसार, नोहेना, पवित्र मिसा ह्यामध्ये अगदी भक्तीने भाग घेऊन मरिया मातेकडे मध्यस्थी करीत असतात. ह्या काळात अनेकांचे परिवर्तन होत असते. अनेकांच्या इच्छा, मागण्या नवस पूर्ण होत असतात. मरिया माता ही साऱ्या विश्वाची माता आहे. ती आपल्या सर्वांसाठी प्रभू परमेश्वराकडे मध्यस्थी करीत असते. आज जगात अनिष्ट वाढत आहेत. भ्रष्टाचार, युद्ध, रोगराई, गरिबी, बेकारी ह्यांना सामोरे जावे लागत आहे. अशांना मरिया मातेची व प्रभू परमेश्वराची साथ व कृपेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असावा. तसेच आज संपूर्ण जग
बालिका दिन साजरा करीत आहे. आजची चिमुकली ही उद्याची स्त्री होणार आहे हे आपण विसरलो आहोत. मेडिकल सायन्सद्वारे गर्भपरीक्षण करून बालिकेला जन्मा अगोदर गर्भात मारले जात आहे. ही भ्रूण हत्या आवरण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळावी. मरिया मातेचा आदर्श नजरेसमोर ठेवून चांगले जीवन जगण्यास कृपा लाभावी म्हणून आपण मरियेकडे मध्यस्थी करूया. पिता पुत्र व पवित्र आत्म्यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्मा सहवास तुम्हाला लाभो. ज्यांच्या हेतूसाठी हा मिसा अर्पण केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकांच्या हेतूसाठी आपण विशेष प्रार्थना करूया आणि मरेकडे विशेष मध्यस्थी करूया. थोडं शांत राहून आपल्या हातून घडेल लहान थोर पापांची
जर आपल्या शब्दाद्वारे, आपल्या विचाराद्वारे व आपल्या कृतीद्वारे जर आपण देवाला दुखावलं असेल किंवा इतरांना दुखावलं असेल, त्या सर्व क्षणासाठी आपण परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगेने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया.
हे दयाळू बापा, तुझ्या प्रजाजनांना आध्यात्मिक सहाय्य व शक्ती दे. कुमारी मरियेचा पुत्राचा जन्म म्हणजे आमच्या तारणाची पहाट होते. तिच्या जन्मदिवसाच्या या सोहळ्यामुळे सार्वकालिक शांतीकडे जाण्याचा आमचा मार्ग सुकर हो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा एकच परमेश्वर, जा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. मिखा या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू असे म्हणतो, हे बेथलेम एफाथा, जरी यहूद्यांच्या नगरामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यातून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलाचा सत्ताधीश होईल. त्याचा उगम प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. म्हणून प्रस्तुती वेदना पावणारी प्रस्तुत होईपर्यंत तो त्यांना परक्यांच्या अधीन करील. मग त्याच्या बंधूचा अवशेष परत इस्रायलाच्या अंशाकडे येईल. तो प्रभूच्या प्रतापाने, आपल्या प्रभू देवाच्या नामाच्या ऐश्वर्याने प्रकट होईल. त्याच्या प्रजेचे पालन करील आणि ते निर्धास्त वस्ती करतील. कारण आत्ता त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोचेल. हा प्रभूचा शब्द आहे.
तुम्हा बरोबर असो. संत मते लिखित पवित्र सुवार्तेतून घेतलेले वाचन. अब्रामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ. अब्राम इसाकचा बाप, इसाक याकोबचा, याकोब यहुदा व त्याचे भाऊ यांचा बाप, यहुदा पेरेस आणि झेरह यांचा बाप, त्यांची आई तामार. पेरेस हेस्रोमचा, हेस्रोम रामचा, राम अमिनादाबचा, अमिनादाब नहशोनचा, नहशोन सलमोनचा, सलमोन बवाजचा बाप, बवाजची आई राहाब. बवाज ओबेदचा बाप, ओबेदची आई रूथ. ओबेद इशायचा, इशाय राजा दावीद याचा बाप होता. दावीद शलमोनचा बाप होता. शलमोनची आई पूर्वी युरियाची पत्नी होती. शलमोन रहबामचा, रहबाम अबियाचा, अबिया आसाचा, आसा यशोफाटचा, अशोफाट योरामचा, योराम उज्जियाचा, उज्जिया ओथामचा, ओथाम आहाजचा, आहाज हिजकियाचा, हिजकिया मनश्शेचा, मनश्शे आमोनचा, आमोन योशियाचा, योशिया हा जखऱ्या आणि त्याचे भाऊ यांचा बाप. या काळात यहुदी लोक बाबिलोन येथे हद्दपार करण्यात आले होते. बाबिलोन येथे हद्दपार झाल्यानंतर यखना शलतियेलचा बाप, शलतियेल जेरुबाबेलचा, जेरुबाबेल अबियूदचा, अबियूद इलियाकिमचा, इलियाकिम अजूरचा, अजूर सादोकचा, सादोक याकिमचा, याकिम एलियूदचा, एलियूद एलाजारचा, एलाजार मत्तानचा, मत्तान याकोबचा, याकोब योसेफचा बाप. हा योसेफ मरियेचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला. येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली. त्याची आई मरिया हिचा योसेफशी वागनिश्चय झाला होता, पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगाने ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वागनिश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, दावीद पुत्र योसेफा, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिवू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापापासून मुक्त करणार आहे. या घटना घडण्याचे कारण म्हणजे प्रभूने आपल्या प्रवक्त्यामार्फत बदलले होते. पहा, कुमारी गर्भवती होईल, तिला मुलगा होईल, त्याला इम्मानुएल म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल. प्रभूचे हे शुभवर्तमान. आज आपण मरियेचा वाढदिवस साजरा करीत आहोत. तुमच्या लक्षात आलेलं आहे का की प्रभूचे सण सोहळे आणि पवित्र मातेचे सण सोहळे साधारण समांतर आहेत. पवित्र मरियेचा वाढदिवस, ख्रिस्ताचा वाढदिवस. पवित्र मरियेचे स्वर्गनयन, ख्रिस्ताचे स्वर्गनयन. ख्रिस्त हा विश्वाचा राजा, पवित्र मरिया विश्वाची आणि स्वर्गाची राणी. समांतर साधारणपणे जवळजवळ 80% सण समांतर आहेत. ख्रिस्ताचे सण आणि पवित्र मातेचे सण.
कारण आपण ख्रिस्ताचे सण साजरे करतो. ख्रिस्त हा आपला सर्वस्व आणि विशेष करून त्याने आपले तारण केले आहे. तो जगाचा आणि आपल्या प्रत्येकाचा तारणारा आहे. ह्या तारण योजनेमध्ये पवित्र मरियेचा वाटा फार मोठा आहे, महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ख्रिस्तासारखेच तिचेसुद्धा सण आपण साजरे करतो. तिची आपण स्मृती साजरी करतो, तिची आठवण करतो वेळोवेळी. प्रत्येक महिन्याला मरियेचा सण आहे. तुम्ही बघा, जानेवारीपासून सुरुवात करा. 1 जानेवारीला एक सण आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल बघा, प्रत्येक महिन्यामध्ये मरियेचा सण आहे. कारण मरियेचा वाटा फार महत्त्वाचा आहे आपल्या तारण योजनेमध्ये, तारण कार्यामध्ये. मात्र आणि म्हणूनच पवित्र शास्त्र आणि बरेचसे पंडित, शास्त्रपंडित, आपल्या बायबलचे पंडित मरियेची तुलना आपल्या ख्रिस्त सभेशी करतात. उदाहरणार्थ प्रकटीकरणामध्ये 12वा अध्याय, तिकडं जे वर्णन दिलेलं आहे पवित्र मरियेबद्दल, एका स्त्रीबद्दल, एक स्त्री, तिचं चिन्ह स्वर्गात दिसलं वगैरे वगैरे. ॲक्च्युअली धर्मपंडित, बायबल पंडिताप्रमाणे त्यांच्या विवेचनाप्रमाणे ते चिन्ह आहे ते ख्रिस्त सभेचं आहे. परंतु आपण ते वाचन आपण पवित्र मरियेच्या सणासाठी घेतो. ख्रिस्त सभा, पवित्र मरिया साधारण सेम, एक्झॅक्टली सेम नाही, साधारण सेम. जशी कारण ख्रिस्त सभा कशी असावी त्याचं उदाहरण म्हणजे पवित्र मरिया ही एक सूक्ष्म प्रकारची ख्रिस्त सभा आहे. ती ख्रिस्ताची पहिली आणि आदर्श अनुयायी आहे. जर तुम्हाला प्रत्येकाला ख्रिस्ताचा अनुयायी व्हायचा असेल तर नमुना शास्त्रात आपल्याला दिसेल, पण ॲक्च्युअल नमुना पवित्र मरिया खरा आणि एक प्रकारे परफेक्ट नमुना आहे ख्रिस्ताच्या अनुयायाचा. ख्रिस्ताचा अनुयायी कसा असावा पवित्र मरियेकडे बघा, तो तुम्हाला समजेल अनुयायी कसा असावा, ख्रिस्ताचा अनुयायी कसा असावा. बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा आणि पवित्र मरिया याची तुलना बऱ्याच वेळी केली गेलेली आहे. आपण आता एक उदाहरण ऐकलं. मात्र एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की पवित्र मरिया ख्रिस्त सभेशी तिची तुलना का केली जाते. कारण जेव्हा ख्रिस्ताने ख्रिस्त सभा स्थापन केली, ख्रिस्त सभा म्हणजे कशाला स्थापन केली, तो ख्रिस्ताचा एक प्रकारचा लांब हात, लॉंगा माणूस लॅटिनमध्ये, मोठे ख्रिस्ताचे हात. ख्रिस्त आता आपल्या सगळीकडे पसरू शकत नाही, म्हणून त्याने आपल्याला साक्रमेंट दिलेली आहेत, संस्कार दिलेले आहेत, पवित्र संस्कार दिलेले आहेत. आणि ते संस्कार लोकांना देण्यासाठी ख्रिस्त सभा निर्माण केलेली आहे. ख्रिस्त सभेचे कार्य आहे की जे कार्य ख्रिस्ताने केलं, वेगवेगळे संस्कार देण्याचे आणि शिकवण्याचे, देवशब्द पसरवण्याचे, सुवार्ता पसरवण्याचे आणि संस्कार देण्याचे कार्य जे ख्रिस्ताने केलं, ते कार्य आता ख्रिस्त सभा पुढं चालू ठेवत आहे. आणि पवित्र मरियेने तेच केलं. पवित्र मरियेने पहिल्या प्रथम ख्रिस्ताचं, देवाचं वचन ऐकलं. जेव्हा देवदूत आला, धरतीवर आला आणि देवाचं वचन तिला ऐकवलं, ते तिनं मनपूर्वक ऐकलं. आपण मिसाच्या सुरुवातीलाच देवदूतचा निरोप ही प्रार्थना म्हटली. आपण तेच ऐकलं की देवदूत आला आणि तिला निरोप दिला देवाचा, आणि ती तिनं ऐकला, मनपूर्वक ऐकला. त्यानंतर तिनं त्याच्यावर मननचिंतन केलं. तिने तो शब्द, देवाचा शब्द आपल्या अंतःकरणात जपून ठेवला.
बायबल आपल्याला सांगते, सुवार्ता सांगते की तिने हे शब्द, देवाचे शब्द आपल्या अंतकरणामध्ये जपून ठेवले, मननचिंतन केलं, मेडिटेशन केलं. देवाचा शब्द ऐकला, मेडिटेशन केलं. त्यानंतर देवाची इच्छा प्रमाण मानली. देवाने सांगितलं एक आणि आपण करावं दुसरं नाही. जे देवाने सांगितलं त्याप्रमाणे तिनं ते तिचं वचन मान्य केलं. तुझ्या इच्छेप्रमाणे मला हो. आपण आमचे बापा ही प्रार्थना नेहमी म्हणतो, देवाची इच्छा प्रमाण मानतो, परंतु ॲक्च्युअल आपल्या जीवनामध्ये तसं असतं का? देवाची इच्छा आपण प्रमाण मानतो का? किती वेळा आपण देवाच्या इच्छेविरुद्ध जातो. मात्र पवित्र मरियेनं आपले उदाहरण घालून दिलेले आहे. ते एक नमुना आहे देवाची इच्छा प्रमाण मानायची. त्यानंतर परोपकार ख्रिस्त सभेनं परोपकार करावा. पवित्र मरियेनं परोपकार केला. इमिडिएटली लगेच ती गेली तिची एलिझाबेथची सेवा करण्यासाठी. परोपकार तेव्हा सुरू झाला. ख्रिस्त सभेनं परोपकार करावा. पवित्र मरियेनं परोपकार केला. का नाही ते लग्न? काय गरज होती पवित्र मरियेला त्यांची चिंता करण्याची? तिला काय वाईन आहे नाही वाईन, जेवण आहे नाही जेवण नाही. तिला चिंता होती सगळ्यांची. आणि म्हणून तिने ख्रिस्ताला सांगितलं, त्यांची वाईन संपली, द्राक्षरस संपला. ख्रिस्ताने तिच्यासाठी तिच्यामुळे तिच्या मध्यस्थीमुळे त्यांच्यासाठी द्राक्षरस बनवला. तरी त्याची घटका आली नव्हती तरीसुद्धा. परोपकार हा आपल्या ख्रिस्त सभेचा अविभाज्य घटक आहे आणि तो पवित्र मरियेने दाखवून दिलेला आहे. ख्रिस्त सभा देवाचे वचन ऐकते. आपण ऐकलंच. ती दारोदारी घरोघरी फिरली ख्रिस्ताबरोबर. त्याचं वचन ऐकी, त्याची प्रवचन ऐकत. ती येऊ शकत नव्हते आतमध्ये. त्याची आई आणि बहीण भाऊ येऊ शकत नव्हते. ख्रिस्ताने काय म्हटलं? कोण माझी आई, कोण माझे भाऊ? म्हणजे त्याची आई हजर होती त्याच्या प्रवचनाला. तेव्हाचं वचन ती ऐकत होती नेहमीप्रमाणे. ख्रिस्ताच्या दुःखामध्ये तिनं सहभाग घेतला. ख्रिस्ताच्या दुःखामध्ये तिने सहभाग घेतला. क्रूसाच्या पायथ्याशी उभी होती त्याची आई पवित्र मरिया. तिकडं ख्रिस्ता एवढेच क्लेश सहन करून तिनं ख्रिस्ताच्या दुःखामध्ये सहभाग घेतला. ख्रिस्त सभा ख्रिस्ताच्या दुःखात सहभाग घेते. आपल्याला दिसून येते की ख्रिस्त सभा, तिचे सभासद या जगावर त्यांना किती त्रास होतो आहे, ते किती कष्ट सहन करतात. देवामुळे, परमेश्वरामुळे, देवाच्या वचनामुळे देवाची सुवार्ता गाजवतात. पण त्यांना किती क्लेश होत आहेत. कित्येक मिशनरी त्यांना किती त्रास होत आहे. तो त्यांचा त्रास, ख्रिस्ताचा त्रास. ख्रिस्ताने ख्रिस्त सभा स्थापन केली आणि म्हणून ख्रिस्ताप्रमाणेच ख्रिस्त सभेलासुद्धा त्रास सोसावा लागतो, सहन करावा लागतो. आणि बंधू भगिनीनो, ख्रिस्ताने जेव्हा आपलं शरीर अर्पण केलं क्रूसावर, त्याग म्हणून, यज्ञ म्हणून, तिकडं पवित्र मरिया हजर होती. त्या मिसाला, पहिल्या मिसाला एक प्रकारे किंवा दुसऱ्या मिसाला एक प्रकारची मिसा. त्या वेदीजवळ, क्रूसाच्या वेदीजवळ मरिया हजर होती. संस्कार तिकडं ती हजर होती. पवित्र मरिया हजर होती. आणि बंधू भगिनींनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त सभा शेवटी गौरवाने पुन्हा उठेल, संपूर्ण ख्रिस्त सभा जी विश्वासू आहे, जी ख्रिस्त सभा देवाला विश्वासू आहे, देवाशी विश्वासू आहे, ती ख्रिस्त सभा पुन्हा गौरवाने उठेल, वैभवाने उठेल. पवित्र मरियेलासुद्धा देवानं मरणातून पुन्हा सदेह उठवलं आणि स्वर्गात नेलं. आपला नमुना आपल्याला काय होणार आहे? पवित्र मरियेसारखं. आपण एवढे कष्ट सहन करतो, आपण ख्रिस्ताची एकनिष्ठ आहोत. आपल्याला काय मिळेल? जे पवित्र मरियेला मिळालं ते. पवित्र मरिया ही एक नमुनेदार सभा आहे. पवित्र मरिया ही ख्रिस्ताची पहिली आणि आदर्श अनुयायी आहे. बंधू भगिनींनो, जे आपण सेलिब्रिटीज पाहतो आपल्या आजूबाजूला आणि आपण त्याच्यासारखे केस करतो, त्याच्यासारखे स्टाईल करतो, फॅशन आपल्याला कोण देतात? सगळे फॅशन सेलिब्रिटीज.
त्यांची आपण प्रशंसा करतो, कसं अनुकरण करून. सेलिब्रिटीची आपण प्रशंसा करतो अनुकरण करून. जर आपण पवित्र मरियेची प्रशंसा करीत आहोत, तिची भक्ती करीत आहोत, तर तिचं आपण अनुकरण केलं पाहिजे. या 5-6 गोष्टीमध्ये आपण पवित्र मरियेचं अनुकरण केलं पाहिजे. देवाचं वचन ऐकणं, त्याच्यावर मनचिंतन करणं, देवाची इच्छा प्रमाण मानणं, परोपकार, देवाच्या ख्रिस्ताच्या क्लेशात दुःखात सहभाग घेणं, संस्कार पवित्र संस्कारात हजर राहणं आणि शेवटी आपल्याला ख्रिस्त स्वर्ग बहाल करील, ज्याप्रमाणे त्याने त्याच्या मातेला पवित्र मरियेला स्वर्ग बहाल केला. जय ख्रिस्त, जय मरिया. आपण आता आपल्या विनंत्या देवासमोर सादर करूया. प्रत्येक विनंतीला आपला प्रतिसाद गायनात असेल. ख्रिस्त सभेला ख्रिस्त श्रद्धेत व विश्वासात दृढ करणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्च बिशप फेलिक्स, कार्डिनल्स, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी ह्यांना चांगले आरोग्य व चांगले मनोबल प्रभूने बहाल करावे म्हणून आपण मरियमातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. स्वीकार माते, स्वीकार तू आमची प्रार्थना, स्वीकार तू. आज संपूर्ण जग विश्वाची माता मरियेचा जन्मदिन साजरा करीत असताना आपणही मरिया मातेप्रमाणे जीवन जगावे. तसेच आज बालिका दिन आहे. जगातील सर्व लहान बालिकेचे संरक्षण व्हावे, सर्व स्त्रियांचा सन्मान व्हावा म्हणून आपण पवित्र मरियेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. स्वीकार माते, स्वीकार तू आमची प्रार्थना, स्वीकार तू. आपल्या देशात अनेक राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे वाहून बेघर झालेल्या कुटुंबाला आपल्या राज्यनेत्यांनी आर्थिक मदत करावी व पुन्हा नव्याने उभे राहावीत म्हणून आपण पवित्र मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. स्वीकार माते, स्वीकार तू आमची प्रार्थना, स्वीकार तू. आपल्या ज्योतिमाता चर्च परिसरातील सर्व लोकांवर प्रभूचा विपुल आशीर्वाद असावा. सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, सर्वांच्या कामधंद्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा म्हणून आपण पवित्र मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. स्वीकार माते, स्वीकार तू आमची प्रार्थना, स्वीकार तू. शेवटी थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. जे तरुण तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत अशांना प्रभूचा स्पर्श व्हावा. जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळावा. जे दुःखी कष्टी व आजारी आहेत
अशांना प्रभूचा आधार मिळावा. ज्या माता बाळाची अपेक्षित आहेत अशांना बाळाची चाहूल लागावी. शेवटी आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. ही प्रार्थना आम्ही पवित्र मातेच्या मदतीद्वारे करतो. बंधू बहिणो, आपले बलिदान सर्वसंमत पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्यातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे सर्वसंमत बापा, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या जन्मामुळे कुमारी मातेवरील तुझी प्रीती वाढली. मानव स्वभावातील त्याचा सहभाग आमची दुर्बलता नष्ट करो, पापापासून आम्हास मुक्त करो आणि आमचे हे समर्पण स्वीकारनीय बनवो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुझ्या संतांचे स्मरण करताना आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत आणि तुझ्या कृपादानामुळे तुझी स्तुती करावी हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रद्योतनित करतो.
सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीन दासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि सर्व जगाचा तारणकर्ता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे मातृपद तू तिला बहाल केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझे सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमची मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्यांनी भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला हे जिवंत भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्तसेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगावर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तबेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू
सर्व धर्मगुरू व्रतस्थ यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हाच्या आशेने ख्रिस्ताची विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. विशेष करून ज्यांच्यासाठी मिसा अर्पण करण्यात येत आहे त्यांची विशेष आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यपणी मर्या, तिचा पवित्र पती योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताथाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण एकत्र विश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधकांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला भाव पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि मग तुझ्या स्वर्गराज्यातील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकात शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणाऱ्या देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनात बळत आले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावास मी पात्र नाही, परंतु शब्द मात्र बोल म्हणजे मी बळाव. ख्रिस्ताच्या शरीराचा प्रभाव जीवनात आमचं संरक्षण होईल.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, पवित्र ख्रिस्त बलिदानाद्वारे नवजीवन प्राप्त झालेल्या ख्रिस्त सभेला कुमारी मरियेच्या जन्मदिनी आनंदाचे वरदान दे. तिने जगाचा आशादीप व मुक्तिदाता ख्रिस्त याला जन्म दिला. आम्हाला आशेचे व मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आपल्या पॅरिसच्या वतीने मी विशेष करून ज्यांनी नवीनाचे 3 दिवस आणि हा आजचा सण या मिसाची तयारी करण्यासाठी मदत केली, विशेष करून ज्यांनी मिसाची उपासना तयार केली, त्याचप्रमाणे आपले क्वायर्स आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपले म्युझिक, त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले युवक ज्यांनी रेकॉर्डिंग आणि एडिटिंगसाठी मदत केली, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आपले सॅक्रिस्टिन ज्यांनी त्यांच्याबरोबर सहकार्य सॅक्रिस्टिनसोबत ज्यांनी पूर्ण वेदीसाठी मदत केली, सजावसाठी आणि मिसाची तयारी केली, त्यांसाठी त्यांची मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे सिस्टरांचे ज्यांनी पवित्र मरियेचा स्टॅच्यू डेकोरेट केला, त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपले वेदिक सेवक, आजच्या सणाचे वेदिक सेवक, त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि विशेष करून आभार मानायचे म्हणजे आपले पॅरिश प्रीस्ट फादर विलियम फलकाव, ज्यांनी ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे, त्यांचीसुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो. फादर विल्यम आणि माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना हॅपी फीस्ट. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ता शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. तुझे